बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी भंगलेलं स्वप्न, भाग 7. मुलांच्या शिक्षणाचा शेवटचा टप्पा गाठायचा होता. पगार नाममात्र हातामध्ये येत होता. पगारातून कर्जाचे हप्ते जात होते. पुढील खर्चाचं कसं निभवायचं, कसं भागवायचं, पैसाही थोडा थोडका लागत नव्हता. शिक्षणासाठी वारे माफ खर्च करावा लागत होता. कोणाकोणाकडून हातुसने पैसे घ्यायचे काही कळत नव्हतं. 2 वर्षानंतर सेवानिवृत्त होणार आहे. थोड्याफार शिल्लक राहिलेल्या फंडातून मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेतून नयनाचा लग्न खर्च पार पाडता येईल. बाप म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आज ना उद्या कन्यादान करावं लागेल. नयनाच्या लग्नाची आत्तापासून थोडी थोडी तयारी केली पाहिजे. ऐत्यावेळी वेगवेगळ्या खर्चाला तोंड कसे देणार? आत्तापासून तयारी केली नाही तर ऐत्यावेळी तोंड घशी पडावं लागेल. आर्थिक बाबतीत अत्यंत काटेकोरपणे शिस्तबद्धपणे नियोजन केलं पाहिजे, तरच सर्व काही व्यवस्थित पार पडेल, असा सदा विचार करत होता. आनंदचे शिक्षण पूर्ण झाले. MD किंवा MS करण्याची इच्छा असून देखील बाबांच्या समोर बोलायची सोय नव्हती. आपली आर्थिक ऐपत नाही, भरमसाठ फी भरणं शक्य नव्हतं, म्हणून वैद्यकीय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रुग्णालयात आनंद जॉईन झाला. पूजाचे पप्पा रीतसर आनंदच्या घरी पाहुणे म्हणून गेले. अत्यंत लीनतेने पूजा व आनंदच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. पूजाचे पप्पा म्हणाले, सदाशिवराव, तुमचा मुलगा आनंद MBBS आहे, तसंच माझी मुलगी पण MBBS झालेली आहे. दोघे मुले पण शासकीय नोकरीत डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. आनंदला पूजा पसंत असेल आणि माझी मुलगी तुम्हाला सून म्हणून पसंत असेल तर विचार करायला हरकत नाही. दोघांचेही जीवन सुखी होईल. आनंदचा होकार असेल तर माझा होकार आहे असं समजा. सदा म्हणाला, डॉक्टर आनंदराव, तुमचं काय मत आहे? पूजाचे पप्पा म्हणाले. क्षणभर आनंद मनात विचार करत होता. एक वेळ हाच थेरडा मला फालतू नोकर म्हणून टाकून बोलत होता. तडकापडकी मला कामावरून काढलं होतं, तोच आज लोणी लावत आलाय. आज मला आनंदराव म्हणतोय. हा काळाचा महिमा आहे. लोक डिग्रीला आणि पदाला भुलतात, हेच खरं. होय आनंदा, तुझं मत व्यक्त केल्याशिवाय आम्ही पुढं कसं बोलणार? सदाना असं म्हणताच आनंद भानावर आला आणि म्हणाला, खरं सांगायचं तर पूजा सुंदर आहे. लाखात एक अशी सुंदर, सालस आणि देखणी आहे. स्वभावही चांगला आहे. मला MD करावयाचे आहे. त्यामुळं मी इतक्यात लग्नाचा विचार करणार नाही. अरे मग अडचण काय? दोघा अभ्यास करा, परीक्षा द्या, दोघेही MDसाठी प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला कुठे नको म्हणतोय. ते तुम्हाला सहज शक्य आहे. तुमचा पैसा पूजाच्या शिक्षणाला उपयोगी येईल. पण माझं काय? माझी परिस्थिती नाजूक आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. माझ्या शिक्षणाचा तुम्ही खर्च करणार असाल तर विचार करतो. आनंद सहज बोलून गेला. नाही, आमची संपत्ती एवढी उतू चालली नाही आणि होणाऱ्या जावयासाठी लग्नापूर्वीच भरमसाठ खर्च करण्याची माझी मानसिकता नाही. आज म्हणाल MDचा खर्च करा, उद्या म्हणाल अद्ययावत हॉस्पिटल बांधून द्या. नाकापेक्षा मोती जड होणार. तुम्हाला जे शिकायचं आहे ते स्वकर्तृत्वावर करा. तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का? पूजाच्या पप्पांनी विचारलं. सदा गप्पच होता आणि आनंद नकारार्थी मान हलवत होता. पप्पांनी व्यावसायिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून सदाला व आनंदला रामराम ठोकला आणि आल्या पावली निराश मनाने परतले. पूजाच्या पप्पांना माहीत होतं, पूजा मानी स्वभावाची आहे. असल्या तडजोडी ती मान्य करणार नाही. क्षुल्लक प्रेमापोटी आपल्या इच्छा आकांक्षा मोडीत काढणार नाही.
गरज सरो आणि वैद्य मरो अशी अवस्था झाली तर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं अशी आपली अवस्था होईल. त्यापेक्षा आनंदीच्या स्थळाचा विचार न केलेला बरा. आपल्या पूजाला चांगला MD MS मिळून जाईल. एवढी सुंदर, शालीन, संस्कारशील मुलगी कोणीही सहज पसंत करेल. आनंदला कशासाठी मस्का लावायचा? पूजाची आपण समजूत काढू असा निर्धार करून पूजाचे पप्पा मार्गस्थ झाले. अहंकारी सोनमला बातमी गेली तशी तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पूजाचे पप्पा आनंदच्या घरी, तेही पूजाच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन. हे मी होऊ देणार नाही. आनंदमध्ये माझा जीव गुंतला आहे. मी त्याच्याशीच विवाहबद्ध होणार. आनंदला कायम माझ्या मुठीत ठेवणार आहे. आपली श्रीमंती आणि त्यांच्या परिस्थितीची लाचारी असल्याने गोंडा घोळत माझ्या पाठीमागं येईल. संपूर्ण आयुष्यभर मी माझ्या बोटावर खेळवेन, माझ्या तालावर नाचवेन. माझ्या नखरेल आणि छचोर वागण्यामुळं आणि मिजाजखोर घमेंडखोर बापाच्या स्वभावामुळं मला कोणी पसंत करत नाही किंवा होकार देतील असं वाटत नाही. माझ्या सौंदर्यामुळं व संपत्तीमुळे भाळणारे भाळतील, पण ते माझ्या कह्यात राहतील याची काय गॅरंटी? त्यापेक्षा आनंदचं स्थळ बघा म्हणून आपणच पप्पांना सुचवायचं, असा सोनम आपल्या अफाट डोक्यातून सुसाट विचार करत होती. सोनमचे पप्पा दौलतराव सोनमसाठी अनेक ठिकाणी स्थळांचा शोध घेत होते, परंतु अद्याप मनपसंत एकही स्थळ शोधून सापडलं नव्हतं. सोनम श्रीमंत बापाची लाडावलेली एकुलती एक मुलगी होती. दौलतरावांनी शेतीतून आणि उद्योगातून मिळवलेल्या अफाट संपत्तीची सोनम एकुलती एक वारस होती. सोनमच्या इच्छेखातर दौलतराव काहीही करायला तयार असत. श्रीमंतीची घमेंड आणि गर्व त्यांच्या नसानसात होता. इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती होती. त्यांना प्रतिष्ठित घरात तोलामोलाचं स्थळ हवं होतं आणि तेही घर जावई होणारा डॉक्टर मुलगा पाहिजे होता. सोनमच्या पप्पांच्या पसंतीस उतरेल असं एकही स्थळ शोधूनही सापडलं नव्हतं. सोनमने आईमार्फत पप्पांना आनंदच्या स्थळाविषयी सुचवलं. त्यामुळे भेटून तर येऊया, मुलगा पाहू, त्याचं घरदार पाहू, योग्य वाटलं तर विचार करूया म्हणत मध्यस्थामार्फत निरोप पाठवला. दौलतराव घरी पाहुणे म्हणून येणार आहेत म्हणून आनंदही 2 दिवसांची रजा टाकून घरी आला होता. काहीही करून MD व्हायचंच एवढाच विचार आनंदच्या डोक्यात घोळत असायचा. दौलतरावांची आलिशान गाडी दारात आलेली पाहून वैभवी थाटातील एवढे मोठे पाहुणे सदाच्या घरी आलेले पाहून चाळीतील मंडळी अचंबित झाली. दौलतरावांची गाडी घरासमोर येताच आनंदाने सदा सामोरे गेले. गाडीतील पाहुण्यांना अदबीनं नमस्कार केला, परंतु दौलतरावांच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव होता. सामान्य चाळीत राहणारा मुलगा, भाड्याच्या घरात आयुष्य घालवलेल्या अशा पोराचं स्थळ आपल्या सोनमकरता कोणी बिंडोकपणे सुचवलं असेल कोण जाणे. हा निव्वळ फालतूपणा झाला. या विचाराच्या तंद्रीत दौलतराव गाडीतच बसून होते. गाडीतून खाली उतरायची त्यांची इच्छाच नव्हती, परंतु कमलाताई साहेबांच्या इशारामुळे दौलतराव भानावर आले. अहो चला, पाहुण्यांचं घर आलं, गाडीतून खाली उतरा. गटारगंगे शेजारी वसलेली चाळ, हे पाहुण्यांचं घर? मला तर अजिबात खाली उतरायची इच्छा होत नाही. तूच काय ते बघून घे. अहो, आपली मुलीची पडती बाजू, घर काय असंच कायम राहणार आहे होय? आपली सुद्धा एकेकाळची परिस्थिती आठवून बघा. मी सोन पावलानं आले म्हणून आपल्या घराला बरकत आली, म्हणून आपल्या लाडक्या मुलीचं नाव सोनम ठेवलं आपण. भरभराटीची चढती वाढती कमान चढत गेली. घराकडं काय आणि कशाला बघायचं? पोरगा कसा आहे ते बघायचं. कमलताईच्या दटावण्यामुळे दौलतराव अनिच्छेनेच गाडीतून उतरून आले आणि 12x10च्या रूममध्ये अवघडल्या गत बसले. एक किचन रूम तर दुसरी बैठक रूम. 2 रूममध्ये सदा आणि मालनने आपला सुखासमाधानाचा संसार फुलवला होता. पण आत प्रवेश करता दौलतरावांच्या कपाळावरच्या आठ्या नापसंती दर्शवित होत्या. देशमुख साहेब, मी सदा आणि हा माझा मुलगा आनंद MBBS झालाय आणि ही आमची सौभाग्यवती मालनबाई. आम्ही गरीब माणसं, गरिबीतून मुलाचं शिक्षण पूर्ण केलं, सदा सांगत होता. पण ही गोष्ट आनंदला खटकत होती. बाबांनी गरिबीची कॅसेट वाजवायची काय गरज आहे?
असं आनंदला मनातून वाटत होतं. दौलतराव काहीच बोलत नाहीत. मख्ख चेहऱ्याने बसून आहेत. हे कमलताई नजरेने दटावत होत्या. काहीतरी बोला की. आता कशाला काय बोलू. ते त्यांची परिस्थिती विशद करत आहेत आणि मी ऐकतोय. चाळीत घर आहे म्हणजे या भाड्याच्या रूम आहेत. हे न कळण्या एवढा मी दूधकुळा नाही. बरं ठीक आहे. आपण काय करता. दौलतराव म्हणाले, मी शाळेत शिपाई म्हणून काम करतो आणि मालन संसाराला हातभार लागावा म्हणून वडापाव स्टॉल चालवते. सदा नम्रपणे म्हणाला, असो दिसतंय ते. अंगणावरून घराची कळा लक्षात येते. एवढ्यात नयनाने कांदे पोह्याची डिश पुढे केली. लगेच दौलतराव म्हणाले, नो थँक्स. निदान गरिबा घरचा पाहुणचार म्हणून चहा तरी घ्या. नो थँक्स. म्हणताना दौलतरावांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजीचा सूर दिसत होता. तेवढ्यात चुळबुळत सदा म्हणाला, मघापासून आम्ही आमच्याविषयीच बोलतोय. आपलं काही सांगा ना. अहो दौलतरावांना कोण ओळखत नाही. 32 गावची देशमुखी त्यांच्याकडे आहे. अनेक उद्योग आहेत. एकुलती एक मुलगी आणि ती पण डॉक्टर आहे. दैवयोग काय म्हणतोय बघूया. दौलतरावांचा नजरेनं कानोसा घेत मध्यस्थ म्हणाला, बरं जास्त पाणी लावत बसू नका. फालतू सामान्य चाळीत राहणारा, शाळेत शिपायाची नोकरी करणारा, वडापाव रस्त्यावर विकणारी त्याची आई, अशा सामान्य माणसाची आमची सोयरीक जुळू शकत नाही. चला आपण निघूया. परिस्थितीकडे कशाला बघायचं. मुलगा डॉक्टर आहे, देखणं आहे. आपल्या सोनमला शोभण्यासारखा आहे तो. तिला पसंत पडला तर काय हरकत आहे. कमलताई बोलून गेल्या. नको तिथे शहाणपणा दाखवू नका. नाहीतर बायकांना काय अक्कल असते म्हणा. लोक आमच्या तोंडात शेण घालतील. आणि मध्यस्थाला दौलतराव म्हणाले, तुम्हाला आमच्या योग्य स्थळ, तोला मोलाचं घराणं हे काही कळतं का. अशानं आमची इब्रत प्रतिष्ठा वेशीवर टांगली जाईल. असं म्हणत दौलतराव उठले आणि ताडकन गाडीत जाऊन बसले. मान खाली करून कमलाताई त्यांच्या मागे गेल्या. तर मध्यस्थाची अवस्था बावचाळ्यासारखी झाली. काय म्हणावं, काय बोलावं, काय सांगावं ते त्याला काही सुचेना. सदाची अवस्था तर तोंड बांधून बुक्क्याचा मार अशी झाली. त्यामुळे तो आनंदवर वैतागला होता. अशा बडाईखोर माणसाला आपल्या घरी बोलवायचंच कशाला. तो माणूस आपल्या घरी येऊन आपल्या परिस्थितीचं उनं जुनं काढतोय. आपण गरीब असलो म्हणून काय झालं. मी पण पोराचा बाप आहे. आम्ही आमचा स्वाभिमान गहाण टाकला नाही. बाप एवढा बढाईखोर आहे तर मग पोरगी किती मिजाजखोर असेल. आनंदा, उगी उंच खुट्टीला हात घालायला जाऊ नकोस. आयुष्यभर लोंबकळत बसावं लागल. सोयरीक पदव्या बघून होत नसते, परिस्थिती पाहून होते. जो तो आपली लेवल पाहतो. जाऊ द्या हो, यात आपली किंवा आनंदचीही काय चूक आहे. मी म्हणते आपली परिस्थिती पटली नसेल. आपण रागाला जायचं काय कारण आहे. कोणताही आईबाप आपल्या पोरीला सुयोग्य स्थळ बघूनच देतो ना. पण काय सांगावं, बापाच्या मनात जरी नसलं आणि पोरीच्या मनात असलं तर बापाच्या वैभवाला पोरगी लाथ मारून येईल. बापाच्या दडपणात राहायला ती आता काय लहान आहे का. तिचा बाप घोडनवरी झालेल्या पोरीला घरात किती दिवस डांबून ठेवणार आहे. आणि ती पोरगी तर स्वतःला डांबून घेणार आहे का. माझ्या आनंदचं रूप बघून धावत पळत येईल ती. आता जमाना बदललाय. मनासारखं कुठं जुळेना झालं की आपोआप लोणी लावता येईल. तरुण जवान पुरीचा धगधगता निखारा किती दिवस हातात धरून बसणार आहे. मालन ठसक्यात बोलत होती. दौलतरावाने आनंदचं स्थळ नापसंत केलं हे जेव्हा सोनमला कळलं तेव्हा तिने आईसमोर थैतयाट केला. आवेशात म्हणाली, मला त्यांच्या परिस्थितीशी लग्न करायचं नव्हतं किंवा संसार सासू सासऱ्याबरोबर करायचा नव्हता. मला आनंद मनापासून आवडतोय. मी त्याच्यावर प्रेम करते. तुम्ही माझ्यासमोर राजकुमार आणला तरी मी सपशेल नकार देणार आहे.
हटवादी बापाची मी पण हट्टी लेक आहे. मी लग्न केलं तर आनंदशीच करेन, नाहीतर काय सोनम? असे नको ते विचार मनात आणू नकोस. अगं आम्ही तुझ्या सुखाचाच विचार करतोय ना. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. समाजात आपल्या घराण्याची प्रतिष्ठा आहे, इब्रत आहे. तोलामोलाचं स्थळ हवं, तेवढीच गडगंज इस्टेट ही हवी. जनमानसात आनंदच्या घराला मान मरातब असता तर गोष्टी वेगळ्या होत्या. कमलाताई म्हणाल्या, तुमची प्रतिष्ठा, इब्रत, गडगंज पैसा ह्या सर्व गोष्टींना कवटाळून बसा तुम्ही. मुलीचं तरुणपण सरल्यावर म्हातारपणी मला लग्नाच्या भोल्यावर उभं करणार आहे का? माझं मन मला छळतंय, तारुण्य छळतंय. मी काही वेडं वाकडं पाऊल उचललं तर मग प्रतिष्ठा म्हणत जप करत बसा. सोनम म्हणाली, तुझे पप्पा काही चुकीचा विचार करतात असं नव्हे, पण थोडा अवधी जाऊ दे. वातावरण शांत झाल्यानंतर मी त्यांच्याशी सविस्तर बोलेन. पण उतावीळपणे कोणताही अयोग्य निर्णय घेऊ नकोस. वेळ प्रसंगी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. तुझ्या बाबांचं मन वळवेन. मग तर खुश आहेस ना? असं गोड बोलून कमलाताईने तात्पुरती सोनमची समजूत काढली. सोनम शांत झाली. आनंद सोनमचा बॉडीगार्ड म्हणून वावरला होता. त्याला भरपूर पॉकेट मनी मिळाला होता. तिच्या पैशामुळे बऱ्यापैकी खर्च भागवला होता. नखरेल स्वभावाच्या सोनमला अनेक वेळा तिच्या मित्रांकडून ठोकर खावी लागली होती. बरेच मित्र प्रथमदर्शनी प्रेमात पडायचे, परंतु सोनमचा हट्टी स्वभाव, स्वैराचारी वागणं पाहून अलिप्त व्हायचे. तिच्या पैशावर मजा मारायचे, वरवर प्रेमाचं नाटक करायचे. शेवटी या सर्व गोष्टींचा सोनमला उबग आला होता. त्यावेळी आनंद सावलीसारखा पाठीमागे उभा होता. स्मार्ट आणि हुशार असणारा आनंद तिला समजून घ्यायचा, आपलं कर्तव्य करायचा. एकमेकांच्या सहवासात वावरल्याने दोघांमध्ये जवळीक वाढली. पूजाचा द्वेष करण्याच्या नादात सोनम आनंदला नजरेआड करत नव्हती. पण आता कॉलेज संपलं होतं. दोघांना एकत्र येता येत नव्हतं, कारण बापाची प्रतिष्ठा आडवी येत होती. स्वाभिमानी आनंदला परिस्थितीपुढे झुकावं लागलं होतं आणि सोनमही मनापासून विचार करीत होती. हवा तसा उपभोग घ्यायला माझ्या इच्छेनुसार वागणारा, मर्जीत राहणारा, बोटाच्या तालावर नाचणारा आणि मला मनस्वी आनंद देणारा आनंदच माझ्या जीवनी जीवनसाथी असावा, म्हणून मी वाटेल ते करेन. अशी ईर्ष्या मनाशी बाळगून सोनम जाणीवपूर्वक प्रयत्न करत होती. इकडे आनंद मात्र नाराज झाला होता. आपल्या मनातील उदासीनता तो लपवू शकत नव्हता. तो पूर्वीसारखा आईबाबांना आदर देत नव्हता. शाब्दिक खटके उडत होते. आनंद, नाराज आहेस का? तुला नोकरीत त्रास आहे का? मनाविरुद्ध काही घडत आहे का? मालन भाबडेपणानं विचारत होती. कधीच माझ्या मनासारखं घडलं नाही आणि आता पण मनासारखं घडेल असं वाटत नाही. आनंद निराशेने म्हणाला, आई, मी अनेक वेळा सांगितलं तुझा वडापावचा स्टॉल बंद कर म्हणून, पण तू ऐकलं नाहीस. बाबा शाळेत शिपाई आहेत हे बाहेर सांगायची लाज वाटते. तुमच्या या उद्योगामुळं माझं लग्न जमेना. मला MD करायचं आहे, माझं स्वप्न साकारायचं आहे. पण पावलोपावली परिस्थितीचं भूत आमच्या मानकुटीवर बसवलं जात आहे. तू अजून शिकाऊ डॉक्टर आहेस. तुला जो पगार मिळतोय तो तुझ्याच खर्चाला पुरत नाही. आम्ही आमचा कामधंदा सोडल्यावर रमेशचे व नयनाचे शिक्षण कसे पूर्ण होणार? घरखर्च कसा भागवणार? तू घे सर्व जबाबदारी. मी माझा वडापाव स्टॉल बंद करते. बाबा शिपायाची नोकरी सोडतील म्हणजे तुम्हाला कमीपणा वाटणार नाही. अरे, आमच्या याच मेहनतीनं तुझे शिक्षण पूर्ण झाले. बाबांनी पायपीट केली, मान अपमान सहन केले. एवढं कुणासाठी कशासाठी केलं याचं भान असू दे जरा. आज तू डॉक्टर झालास म्हणून माझा धंदा, बाबांची नोकरी तुला अप्रतिष्ठेची वाटते. कामावरून प्रतिष्ठा असं तुम्हा शिकलेल्या लोकांना वाटतं. तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करता, समाजाशी किती बांधिलकी ठेवता, यावरून तसेच माणसाच्या विचारावरून, कर्तृत्वावरून प्रतिष्ठा ठरते.
लोकोपयोगी कामे करा, प्रतिष्ठा तुमच्या मागे धावत येईल. प्रतिकूल परिस्थितीत आम्ही तुम्हाला घडवलं, वाढवलं आणि उच्च शिक्षण दिलं. यावरून आईबाबांची प्रतिष्ठा वाढते. कामामुळे किंवा दुय्यम दर्जाच्या नोकरीमुळे नव्हे, हे ध्यानात ठेव. प्रतिष्ठा प्रतिष्ठा म्हणत पदवी डोक्यावर घे आणि गावभर फिरून ये. कोणी प्रतिष्ठा देतं का बघ, म्हणत मालनबाईने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. रमेशने बीटेक पूर्ण केलं. कॉलेजमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून टाटा मोटर्समध्ये सिलेक्शन झालं. रमेशच्या मनाची गाडी हवेतून चालत होती. उत्तमपूर्वक घेतलेल्या कष्टाचे चीज झाले होते. वेळच्या वेळी केलेल्या अभ्यासामुळे रमेशला लक्षणीय यश मिळालं होतं. मुलांच्या चिकाटीचा, हुशारीचा, जिद्दीचा सदाला कायम अभिमान वाटत आला होता. पण त्याचबरोबर दुसरा काळजीचा प्रश्न निर्माण झाला होता. नैना बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला होती. मुळातच नैना नाकीडोळी नीटस होती. सावळी होती पण तजेलदार होती. घरकामात तरबेज होती. वर्षभरात तिच्या लग्नाचं बघावं लागणार होतं. मुलगी सुयोग्य स्थळी गेली, तिचे हात पिवळे केले म्हणजे आपले जीवन खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल. कन्यादानाचं महत्त्वाचं पवित्र कार्य वडील म्हणून आपल्याला पार पाडावं लागणार आहे. त्या कर्तव्याची सदाला पुन्हा पुन्हा जाणीव होत होती. योग्य वेळी वर संशोधन करून नयनाचा नयनरम्य लग्न सोहळा पार पाडावायचा होता. परंतु त्याकरता 4-2 लाखाची तरतूद करावी लागणार आहे. मुलगा नोकरीवाला मिळाला पाहिजे, म्हणजे नयनाचे आयुष्य सुखात जाईल. लेकीचं चांगलं झालेलं तिचं सुख समाधान डोळ्यानं अनुभवायचं होतं. पण त्याकरता बरीच आर्थिक तरतूद केली पाहिजे. झपाटल्या गत कामाला लागलं पाहिजे. आणि मला माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी देवानं शारीरिक, मानसिक व आर्थिक पाठबळही दिलं पाहिजे. शेवटी सर्व काही परमेश्वराच्याच कृपेनंच उत्तम होणार आहे, यावर सदाचा विश्वास होता. सदाच्या मनातील रुखरुख मालन जाणून होती. आपल्या डोळ्यांदेखत मुलाचे कल्याण झालेले पाहिजे होते. सुदैवाने आनंद डॉक्टर झाला होता. प्रयत्नाने रमेश इंजिनियर झाला होता. नैना पतीच्या पावलावर पाऊल टाकून आज ना उद्या सासरी जाणार होती. शिक्षणाचा खर्च कमी झाला होता, पण इतर प्रश्न डोळ्यांसमोर होते. संपूर्ण आयुष्य भाड्याच्या रूममध्ये काढले होते. स्वतःचा प्लॉट किंवा फ्लॅट घ्यायचा होता. सदाचा बराचसा पगार जुनी देणी देण्यातच जात होता. वेळोवेळी काढलेल्या कर्जाचे हप्ते, मुद्दल, व्याज मिळून जात होते. त्यामुळे हातात फारशी शिल्लक राहत नव्हती. आनंद घरी गावाकडे फारसं येत जात नव्हता, कारण हेडक्वार्टर सोडता येत नाही म्हणायचा. तर रमेश पुणेरी झगमगाटात वावरत होता. नोकरी करत पुढील शिक्षण घेत होता. मिळालेला पगार वरचेवर संपवत होता. ट्रेनी इंजिनियर असल्यामुळे पगार जेमतेम मिळतो. माझा खर्च मी कसा तरी भागवतो, शिल्लक काही राहत नाही, मग मी तुम्हाला पैसे कसे पाठवू, म्हणत रमेश बाबांच्या पत्राला केराची टोपली दाखवत होता. नैना बीकॉमच्या अभ्यासाबरोबर बॅक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चिकाटीनं करत होती. सदाला आणि मालनला कामातून सवड मिळत नव्हती. स्वतःचे घर करायचे आहे, नैनाचे लग्न करायचे आहे, अजून बरंच कमवायचं आहे, या विचाराने सदा आणि मालन स्वतःला झुकून देत झपाटल्या गत पैशाच्या पाठीमागे धावत होते. दिवस रात्र कामाच्या ओझ्यानं आणि भविष्याच्या विचारानं तंद्री हरवून बसत होते. परंतु हाती घेतलेलं काम तडीच न्यायचं, मग कितीही कष्ट पडलं तरी चालतील, असं म्हणत घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे दोघंही संसाराचा गाडा जीवाच्या अकांताने रेटा लावून ओढत होते. जनुदाजी, मेजर रघुनाना, हनुमाप्पा हे त्रिकूट पारावर गप्पा मारत बसलं होतं. सदा, प्रपंचासाठी किती ओढाताण करतो आहेस, शेवटी काय बरोबर घेऊन जायचं आहे का? आम्ही बघ कसं बिनधास्त झोकात राहतो, मस्तपैकी आनंदात राहतो. तुझी उगवल्या मावळल्यापासून धापळ चालू आहे. जनुदाजी म्हणाले, धापळ करण्या वाचून गत्यंतर नाही. अजून हक्काचा निवारा नाही. पुरीला उजवायचं आहे. तुमचं शेतीवाडीचं बक्कळ उत्पन्न येतंय, आमचं कशात काय ना फाटक्यात पाय असं झालंय. सदा, फाटका असायला काय झालं? तुझी धावपळ बघून तू साठीकडे वाटचाल करतोय असं कोणाला खरं वाटेल का? नेटाक गड्याला कामाला मागं सारशील. जरा थांबत जा.
आम्ही तुझ्याच वयाचं, पण आमची ढोपरं कोपरं पार कामातून निघून गेली. मेजर रघुनाना म्हणाले, यावर्षी सदा रिटायर्ड होणार आहे. फंड, ग्रॅच्युइटी, पेन्शन, विक्री बरीच मोठी रक्कम मिळणार. बँकेत ठेव ठेवायची. ठेवीच्या व्याजावर मस्त मजेत राहायचं. कशाची चिंता नाही. पोरं शिकली, नोकरीला लागली. आता सुखानं तुकडा खायचा सोडून गडी सायकलवर बसून अजून बुंगाट सुटतोय. हनुमाप्पा म्हणाले, मालनबाई सदाला अजून चांगलं चुंगलं खायला घालते, म्हणून सदाच्या पायात रग आहे. औषध पाणी करायला घरचा डॉक्टर आहे ना. सदाची मालन खमक्या स्वभावाची आहे. सदाच्या बिंबीच्या देटाला देखील नॅट लागू देत नाही. सदाची काळजी घेते, म्हणून सदा हरणासारख्या टनाटना उड्या मारतोय. खरं आहे की नाही अप्पा? द्या टाळी, म्हणत जनुदाजीने हात पुढे केला आणि आपल्याच नादात जनुदाजी गालातल्या गालात हसत बसला. कुणाचं काय तर कुणाचं काय, आपलं कवाच काय नसतं. हाय काय नाही काय, बिंदास राहायचं. मेलं म्हणजे सर्व गेलं. कुणाचा पोरगा, कुणाच्या सुना, शेवटी काय नाही रे बाबा. रामकृष्ण म्हणा. मेजर रघुनाना म्हणाले, मेजर खरं म्हणताय की नशेत म्हणताय? रातची रम उतरली का नाही? सकाळी उठल्याबरोबर उतारा घेतलाय. मिलिटरीवाल्यांना कमी किमतीत चांगली ब्रँडी मिळते. महिन्याचा कोटा महिन्याला संपवत आहे. आईला मला नावं ठेवताय आणि घसा खवखवतोय, खोकल्याचं औषध द्या म्हणत माझ्याकडे येऊन माझी दारू पिता आणि मलाच नावं ठेवता काय? मेजर तुम्हाला कोण नावं ठेवल? तुमचं कौतुक करतोय. तारुण्याचं झालं कोळसं आणि म्हातारला आलं बाळसं. मेजर हा आमचा गावरान झटका आहे बरं का. जनुदाजी खळाळून हसत म्हणाला, तुमच्या नादी लावून चर्चेचं गुराळ गाळत बसायला मी काही तुमच्यासारखा रिकाम टेकडा नाही. माझ्या मग बरीच कामं आहेत. पुढच्या वर्षापासून तुमची फिरकी घ्यायला मी पण मोकळाच आहे, म्हणत सदानं सायकलवर टांग मारली. पहाटे लवकर उठून सदाला आंघोळीचे गरमागरम पाणी द्यायचं, चहा करून द्यायचा. सदा पेपर टाकायला जायचा. एका मोठ्या पिशवीत दुधाच्या पिशव्या असायच्या. दूध पिशवी फाटली तुटली तर भुर्दंड. घर पोहोच सेवा द्यावी लागत होती. प्रामाणिकपणे काम करायचा. नम्रता, वक्तशीरपणा, सचोटी या गुणांमुळे सदा ग्राहकांची मर्जी सांभाळून होता. सदाविषयी लोकांच्या मनात आपुलकीची भावना होती. सदालाही कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळायचा. शाळेतल्या सहकाऱ्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. चांगलं बोलणारे कौतुकाचा वर्षाव करत होते, तर दुसऱ्या स्वभावाने बोलणाऱ्या लोकांना आपल्या मनाचा कोतेपणा लक्षात आला होता. आजवर सदाशी टिंगलटवाळी केली, परंतु सदा कधी उद्धट वागला नाही, बोलला नाही. सदाची मुलं शिकून नोकरीला लागली. आपलं मन, भावना, विचार कोत्या स्वभावाचे होते. आपली मुलं ही कोत्या बुद्धीची निपजली. सदा विशाल मनाने हसत खेळत सर्वांशी वागत असल्याने त्याचं फळ सदाला मिळालं. एखाद्याचं भलं होतं तेव्हा दुसऱ्याचं मन आतल्या आत जळतं खरं, तर आम्ही चुकलोच ही खंत काही द्वेष्ट्या मंडळींना वाटत होती. देशपांडे सर हेडमास्तर सदाकडे एका डॉक्टरचा, एका इंजिनियरचा बाप म्हणून बघायचे. सदा, इमाने इतबारे सेवा करून सन्मानपूर्वक आयुष्य व्यतीत केलंस. सदा, तुझ्या जिद्दीचं, तुझ्या कर्तृत्वाचं, कष्टाचं जेवढं कर्तृत्व करावं तेवढं थोडंच आहे, देशपांडे सर म्हणायचे. सदाचा जोडीदार मी पांडू आहे. सदामुळे मी सुधारलो. माझं व्यसन सुटलं. माझ्या घरात पाळणा हल्ला. सदाचं चांगलं झालं. त्याच्या संगतीनं माझं पण चांगलं झालं, पांडू म्हणाला. चांगलं झालं की पांडूचं डोळं उघडलं. व्यसनातून बाहेर पडला. पांडूचा पांडुरंग झाला. नाहीतर पांडोबाची रखमाई पांडोबाला सोडून केव्हाच गेली असती आणि पांडूला हरी विठ्ठल म्हणत बसायची पाळी आली असती. परंतु बरं झालं, पांडूला सद्बुद्धी झाली. असं म्हणत पांडूची हेडमास्तरांनी फिरकी घेतली. साहेबांच्या बोलण्यामुळे पांडू खजील झाला.
आपले एमडीचे पूर्ण करण्याचे स्वप्न साकार करण्याकरता गब्बरगंड सासरा गाठला पाहिजे. वाढती स्पर्धा, मर्यादित जागा, त्यामुळे मेरिटनुसार ॲडमिशन मिळणं दुरापास्त होतं. डोनेशन देऊन एमडी पूर्ण करावायचं म्हटलं तर किमान 1 कोटीचा रेट होता. आपल्याला मिळणाऱ्या पगारातून एवढं पैसे शिल्लक राहणं शक्य नव्हतं. नोकरीमुळे सलग अभ्यास करता येत नव्हता. आईबाबांकडून अपेक्षा करणं शक्य नव्हतं. त्याने आयुष्यभर ओढाताण करून आमचं कसं तरी शिक्षण पूर्ण केलं होतं. माझं स्वप्न साकार करण्याकरता केवळ मला सोनमच मदत करू शकते. परंतु तिचा खडूस बाप आमच्या परिस्थितीचं वाभाडं काढून निघून गेला होता. हल्ली सोनमची समोरासमोर भेट झाली नाही किंवा फोनवरून बोलणंही झालं नाही. तिच्या डोक्यात काय शिजत असेल? गुणवत्तेचा अभाव असल्यानं ती एमडी करू शकत नाही आणि डोनेशन भरण्याची तिच्या बापाची तयारी असली तरीही सोनमला पुन्हा शिकायची इच्छा नाही. दुनियेत असं उलटं चाललंय. केवळ टाईमपास म्हणून सोनम प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची सेवा करीत होती. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या मिटिंगमध्ये सोनम आणि आनंदची भेट झाली. न बोलताही नजरेतील भावभाषा दोघांनी समजून घेतली. बरंच काही बोलायचं होतं. मनातलं गुज एकमेकांना सांगायचं होतं. पण मिटिंग संपली. जो तो मिटिंगमधून बाहेर पडून परतीच्या प्रवासाला लागला. त्या रात्री सोनम खूपच निराश होती. मनात विचार करत होती. अजून देखील सोनम दुःखी होती, कारण तिला तिच्या जीवनाचा अद्याप जोडीदार मिळाला नव्हता. आनंद मनात होता, पण त्याला तिच्या पप्पांचा कडाडून विरोध होता. हा विरोध आपणच मोडून काढायचा. पप्पांच्या विरोधात बंड करायचं, अक्रस्ताळेपणा करायचा, त्यांच्या नाकावर टिच्चून निर्धार करायचा, पप्पांना जेरीला आणायचं. माझ्या हट्टापुढे पप्पा नरमले पाहिजेत. म्हणून सोनमनं कॉलेजमध्ये शिकत असताना आनंदबरोबर वेगवेगळ्या पोजमध्ये काढलेले फोटो काढून आपल्या रूममध्ये भिंतीवर प्रदर्शनात मांडल्याप्रमाणे सर्वत्र फोटो लावले. ही गोष्ट कमलताईंच्या नजरेतून सुटली नाही. सोनम, अगं हे काय? खोलीमध्ये जिकडे तिकडे आनंद बरोबरचे फोटो लावलेस? तुझ्या पप्पांनी पाहिल्यानंतर अकांड तांडव करतील, हे तुला ठाऊक आहे ना? त्यांनी त्या मुलाचे स्थळ झिडकारले आहे. त्या दळभद्री कुटुंबाशी सोयरसंबंध जोडणे शक्य नाही, हे त्यांनी बजावून सांगितलं आहे ना? होय आई, मला त्याच्याशीच लग्न करायचे आहे. हा माझा निर्धार आहे. पप्पा कितीही खडूस असू देत, मी महाखडूस आहे, हे पप्पांना पण कळू दे. मी नवऱ्या घरी नांदायला जाणार नाही, तोच आपल्या घरी येईल. म्हणजे परिस्थितीचे स्तोम माजवायचा प्रश्नच येत नाही. तुम्ही परवानगी दिली तर ठीक, नाही दिली तर माझा मी निर्णय घेतला आहे. मला माझं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. मी कोणाच्या बंधनात राहणार नाही. माझ्या इच्छेला होकार देऊन तुमची इज्जत सांभाळायची काय ते पहा. नाहीतर मी पळून जाऊन विवाहबद्ध झाल्यावर तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली पाहायची आहे ते ठरवा. मी माझ्या निर्णयापासून यत्किंचितही ढळणार नाही. जर आडकाठी आणली तर विषप्राशन करून आत्महत्या करेन. सोनम फनकाराने म्हणाली. अगं सोनम, असा वेढेपणा करू नकोस, आत्तताईपणा करू नकोस. मी तुझ्या बाबांना समजावून सांगेन. नाहीतर तुझ्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे? तूच आमच्या आशेचा किरण आहेस. तुझ्या बाबांच्या काळजाचा तुकडा आहेस. तुला थोडंच ते दुखावणार आहेत का? तुझ्या इच्छेसाठी वाटेल ते करतील. हा तुझा राग, रुसवा, वेडेपणा सोड. जे करायचं ते तुझ्या इच्छेनुसार करायचं, परंतु बाबांच्या कलाने कर. कमलताई भावनिक होऊन डोळ्यांतून अश्रू गाळत म्हणत होत्या. सोनम, बाबांचं मन दुखू नकोस. तुझे बाबा वरून कडक स्वभावाचे आहेत, परंतु अंतर्यामी खूप हळवे आहेत ते. तुझ्या वियोगाचं, सासरी जाण्याचं दुःख बाबांना सहन होणार नाही. तोला मुलाचं स्थळ असतं तर आनंदानं होकार दिला असता, परंतु तुझ्या हट्टापायी, तुझ्या प्रेमापोटी तडजोड करतीलही ते. आनंदला जावई म्हणून स्वीकारतील. त्यांचं मन वळवायची हमी मी तुला देते. कमलताई सोनमच्या डोक्यावर मायेनं, आपुलकीनं हात फिरवीत म्हणाल्या. तेव्हा कुठं सोनम शांत झाली. अहो,
मी काय म्हणते ते ऐकताय ना? कमलाताई म्हणतात दौलतराव हसत हसत म्हणाले, अगं आजपर्यंत तुझंच ऐकत आलोय. दुसरीचं ऐकून घ्यायला मी अजून तुला दुसरी सवत आणली नाही. समजा मनात आलं असतं तर तेव्हा दुसरी बायको घरात आणली असती. मग तुझं ऐकू की तिचं ऐकू असं झालं असतं माझं. 2 बायकांना फजिती आहे का असं झालं असतं. म्हणून फक्त तुझंच ऐकतोय. बोल. मन सवत आणली असती. तोंडात शिल्लक नाहीत दात आणि सवत आणायची करताय बात. पुरीचं लग्न करायचं, नातवंड मांडीवर खेळवायचं वय झालंय तरी चेष्टा करायचं सुस्तय. कमलाताई लटक्या रागानं म्हणत गाल फुगून बसल्या. अगं सहज गमतीनं म्हणालो, सोनमच्या काळजीनं माझा जीव तीळ तीळ तुटतोय आणि इकडे तुम्हाला गंमत सुचतंय. तिनं काय भलतं सलतं केलं म्हणजे मग डोक्याला हात लावून बसावं लागेल. आजपर्यंत धनवंताची लेक, कुलवंताची लेक म्हणून सोनम मर्जीत राहिली. तिच्या वयाची 25 उलटून गेली. तारुण्याच्या उफाड्यात आलेली पोर. भावनेच्या भरात कुठे पाय घसरला म्हणजे घराण्याला, प्रतिष्ठेला कलंक लागेल. ह्या गोष्टीचा बाप म्हणून कधी विचार करणार आहेत का? का डोळे झाकून गप्पच बसणार आहेत? बरेच दिवस आपल्या मनात साचलेलं कमलाताईंनी भडाभडा बोलून टाकलं. सोनमच्या बाबतीत तुझ्या कानावर काही वेडवाकडं आलं का? तुला कोण काय म्हणालं का? मी तर तिच्यासाठी आपल्या तोलामोलाचं योग्यतेचं स्थळ शोधतोय, पण मेडिकल क्षेत्रातील मुलगा मिळायला हवा. त्या दृष्टीनं मी प्रयत्न करतोय. दौलतराव म्हणाले, कसले डोंबलाचे प्रयत्न करताय? एक दिवस सोनम घर सोडून निघून जाईल किंवा लग्ना अगोदर दिवस गेल्याची बातमी कानावर आल्यावर प्रयत्न करणार आहात का? तिला नादी लावणारा कोण हरामखोर आहे? मी त्याला सोडणार नाही. बंदुकीच्या एका गोळीत त्याला संपवेन. रागानं मुठी आवळत दौलतराव म्हणाले, अशी डोक्यात राग घालून घ्यायची सवय आहे तुम्हाला. सहज बोलायला गेले तर तुम्ही आपली आबरू वेशीवर टांगायला निघालेत. असला नाजूक गुंता शांत डोक्यानं सोडवायचा असतो. तुमच्या रागाचा भडका उडायचा आणि सोनमच्या स्वप्नांचा, तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा व्हायचा. सोनम घरात नाही तोपर्यंत तिच्या रूममध्ये चला. चला, भिंतीवरचे फोटो बघितल्यावर तुमच्या डोळ्यावरची झापडं गळतील. 4 चौघात बोभाटा होण्या अगोदर हे प्रकरण शांत डोक्यानं हाताळलं पाहिजे. असं म्हणत कमलाताई दौलतरावांना घेऊन सोनमच्या रूममध्ये गेल्या. भिंतीवरचे आनंद व सोनमचे विविध पोजमधले वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो पाहून दौलतराव चक्रावून गेले आणि मटकन खालीच बसले. त्या फोटोवरून तरी त्या दोघांचं प्रेमप्रकरण वरच्या थराला गेलेलं दिसत होतं. अद्याप दोघांनी मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाही, परंतु आता विरोध केला तर प्रतिकार जास्त होईल. कदाचित भावनेच्या आणि तारुण्याच्या भरात बंड केले तर समाजात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळेल. आपलंच चुकलं. सोनमचा आपण फाजील लाड केलेत. आजपर्यंत तिच्यावर विश्वास ठेवला. शारीरिक भावनिक आकर्षणापोटी आनंदला जवळ करून तिने आपल्या प्रतिष्ठेचा फालुदा केलाय. त्या दोघांच्या मनात भावनिक उद्रेकाचा आगडोंब निर्माण होण्यापूर्वी आपणच समजुतीने पावलं टाकायला हवीत. अंतरी उफाळून आलेल्या रागाला आवर घालत दौलतराव कमलताईला म्हणाले, आपल्या इज्जतीला जपलं पाहिजे. कमल, आपण दोघं मिळून सोनमला विश्वासात घेऊ. तिच्याशी शांतपणे सविस्तर बोलू आणि मगच त्यावर निर्णय घेऊ. असं म्हणत दौलतरावांनी कमलताईला शब्द दिला. कमलताईने सुटकेचा निश्वास सोडला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.